तर माझ्या एका चुकीमुळे असं काय होईल मला अजिबातच कल्पना नव्हती. तर काय झालं मंडळी, 2-3 दिवसापूर्वी या पिशवीतलं तेल मी सोडलं होतं केटलीमध्ये आणि पिशवी किचन वाट्यावरती तशीच उभी करून ठेवली होती, कारण सगळं तेल काय लगेच बाहेर निघत नाही, थोडंफार खाली शिल्लक राहतंच. सो म्हटलं ते नंतर दिव्यासाठी काढता येईल. आणि काय झालं की याच्यामध्ये एक उंदीर जाऊन बसला आणि त्याला कदाचित बाहेरच निघता आलं नाही, ते आतमध्येच मरून गेला. आज ती पिशवी मी बाहेर टाकून देण्यासाठी उचलली तर मला जड लागली, म्हणून आतमध्ये डोकावून पाहिलं तर त्याच्यामध्ये उंदीर मेलेला होता. आता हे चांगलं झालं की वाईट तुम्हीच सांगा आता. तर आज जेवणामध्ये बनवायला घेतल्या होत्या चकोल्या, कारण जेवण्यासाठी आज मी आणि काव्या दोघीजणी आहोत. आज काही घरी येणार नाही आहेत. सो त्याच्यामुळे जे चकोल्या बनवायला घेतल्या आणि मी इथे स्वयंपाक करत असताना या पोरीचं रोज असं मध्ये मध्ये लुडबुड करायचं चालूच असतं. याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. आता हिची टीचर नेमकं हिला काय शिकवते शाळेत काय माहिती. घरी आल्यावरती सगळे प्रश्न तर मलाच विचारते ही. अंगापेक्षा भोंगा जास्त असं म्हटलं तरी चालेल, म्हणजे लेकरांचं वय कमी आणि त्यांना अभ्यासच जास्त झाला आहे. तर रोज 3 पेजेस तिला ना लिहून न्यावे लागतात घरून, आणि तेवढं लिहायचंही तिच्या जीवावरती येतं. सगळे पानावरती अभ्यास अर्ध्या पानावरतीच करते, पण कसं का होईना करते आहे. मेन म्हणजे तिला अजिबातच अभ्यासाची आवड नाही आहे. तिला डान्स करायला खूप जास्त आवडतं. पुढे जाऊन जर तिला तिचं करिअर डान्समध्ये करायचं असेल तर नक्कीच आई-वडील म्हणून आम्ही दोघेही तिच्या या डिसिजनमध्ये तिच्याबरोबरच असणार. आयुष्य जगत असताना कुठल्याच एका नावेवरती पाय ठेवून चालत नाही. कुठला तरी एखादा बॅकअप प्लॅन आपला रेडी असायलाच हवा. आणि अभ्यास तर आजकाल म्हणजे एज्युकेशन इतकं जास्त म्हणजे गरजेचं आहे ना, तर त्या शिक्षणाची किंमत आज कळती आहे मला, की म्हणजे त्यावेळी जर माझं निदान ग्रॅज्युएशन जर कंप्लीट झालं असतं तर बाहेर जाऊन तर कुठे मी जॉब करू शकत नाही, कारण आम्ही गावाकडे राहतो. पण नक्कीच अंगणवाडीत मी सेविका म्हणून काम करू शकले असते. पण त्याच्यासाठी सुद्धा आहे ना आता ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतं आणि माझं फर्स्ट इयर BSc झालेलं आहे फक्त, आणि लगेच लग्न झालं. सो आवनलासुद्धा लग्न झाल्यावर बऱ्याच वेळा बोलले होते की मला एवढे 2 वर्ष माझे कंप्लीट करू द्या, म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल. पण त्यावेळेस त्यांनी ऐकलं नाही. कसं असतं आपलं आयुष्याचं आहे ना, म्हणजे काहीच आपल्या हातातच काही नसतं आहे. सगळे निर्णय दुसऱ्यांच्या हातात, आई-वडील, त्यानंतर नवरा. सो या सगळ्या गोष्टीमुळे मला तर माझ्या आयुष्यात खूप जास्त सफर करावं लागलं आहे. लग्न न झालेलं जर कोणी म्हणजे मुलगी हा व्हिडिओ बघत असेल ना, तर खरंच तुम्ही काही ना काहीतरी करा. तुम्हाला एखादी कला येत असेल, फक्त शिक्षणातच काही डिग्री मिळवायची गरजेची नाही आहे. भरपूर अशा आता मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा शिलाई काम म्हणा, कुठलीही गोष्ट आपण शिकलो तर उद्याच्याला आपल्याला दुसऱ्यावरती डिपेंड राहावं लागणार नाही. सो नक्कीच लग्न करण्याच्या अगोदर काही ना काहीतरी तुम्हाला करता आलंच पाहिजे.